महाराष्ट्रातील 5वे शक्तीपीठ मानल्या जाणाऱ्या खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवीचा पारंपरिक रथोत्सव हनुमान जयंती अर्थात चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या पावन दिवशी मोठ्या उत्साहात पार पडला। रथोत्सवाच्या प्रारंभी विधिवत पूजा करून या सोहळ्याला सुरुवात करण्यात आली। यावेळी धुळे मनपाच्या महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। त्यांच्या हस्ते रथाची पूजा करण्यात आली। यानंतर धुळे शहरातील विविध भागातून एकविरा देवीचा रथ मार्गस्थ होत पारंपरिक नगर प्रदक्षिणा काढण्यात आली। यावेळी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली असून जय देवी एकविराच्या जयघोषात वातावरण भक्तिमय झाले होते। चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने पार पडलेला हा रथोत्सव भक्तांसाठी विशेष आकर्षण ठरला। श्री एकविरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्ट देवपूर धुळे एकविरा देवीचा यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे। आज चैत्र शुद्ध पौर्णिमा निमित्ताने आई एकविरा मातेचा पूर्ण धुळे शहरातनं परिक्रमा करणारा पितळी रथ आणि त्यात चांदीची मोठी मूर्ती असं ठेवून आई भगवतीची रथयात्रेला सुरुवात झाली आहे। रथयात्रा पूर्ण धुळे शहरातनं फेरी मारून कमीत कमी हे रथयात्रा 12 तास चालते। तर 12 तासाच्या या रथयात्रेत धुळे शहराचे नागरिक मोठ्या आनंदाने स्वागत करतात। स्वागत करून आई भगवतीचा आशीर्वाद घेतात, प्रसाद घेतात आणि आपला आनंद द्विगुणा करून घेतात। तर सगळ्या भाविकांना परत विनंती आहे की आता रथोत्सवात सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि आनंद द्विगुणा करून घ्यावा। धन्यवाद।